विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. भारत सरकार शिक्षा मंत्रालय, उच्च शिक्षा विभाग यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार UGC नेट लवकरच येत आहे. UGC नेट परीक्षा म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून घेण्यात येणारी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा UGC नेट आहे जून 2025 मध्ये घेण्यात येणार आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन UGCNet.NTA.AC.in या परीक्षेची नोटिफिकेशन म्हणजे परीक्षा जूनमध्ये होणार असल्याबाबतची माहिती मिळालेली आहे आणि या परीक्षेचे फॉर्म एप्रिल महिन्यामध्ये भरण्यास सुरुवात होणार आहे. आणि हे फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे, याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे आणि कोणत्या कास्टसाठी किंवा कोणते विद्यार्थी किती फी भरायची आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वयामध्ये किती सूट दिलेली आहे याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत म्हणजे ज्यांचं शिक्षण हे MA, MCOM, MSc म्हणजेच मास्टर्स डिग्री ज्यांनी पूर्ण केलेली आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा उपयोगी आहे. या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही असिस्टंट प्रोफेसर, JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि PhD यासाठी अप्लाय करू शकता किंवा यासाठी पात्र होऊ शकता जर तुम्ही परीक्षा पास झाला तर. सगळ्यात आधी आपण UGC नेट परीक्षेसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, त्यानंतर परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे आणि परीक्षेची फी, परीक्षेसाठी असणारी वयोमर्यादा याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेचे फॉर्म सुटल्यानंतर या सगळ्या डॉक्युमेंटेशन करण्यासाठी अजिबात त्रास होणार नाही आणि तुमचा वेळ सुद्धा वाचणार आहे. तर असिस्टंट प्रोफेसर AP साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ही तुम्हाला कोणत्याही शाखेची मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये किमान 55% मार्क्स असणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही MA केलेलं असेल, MSc केलेलं असेल, MCOM केलेलं असेल तर तुम्हाला किमान 55% मार्क्स असणं आवश्यक आहे. SC, ST, PWD आणि OBC NCL यांना 50% मार्क्स असणं आवश्यक आहे. ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे JRF साठी आवश्यक असणारी पात्रता ही कोणत्याही शाखेची मास्टर्स डिग्री आणि 55% मार्क्स असणं आवश्यक आहे. SC, ST आणि PWD, OBC, NCL यांना 50% मार्क्स असणं आवश्यक आहे. तसेच यासाठी वयोमर्यादा आहे 30 वर्ष पूर्ण. 1 जून 2025 रोजी 30 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. यामध्ये OBC NCL या कास्टला 3 वर्ष, कास्टला किंवा प्रवर्गाला म्हणा 3 वर्ष सूट देण्यात येऊन त्यांची वयाची 33 वर्ष 1 जून 2025 रोजी वयाची 33 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. SC, ST, PWD किंवा महिला असतील तर त्यांना त्यामध्ये 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच त्यांचं वय 1 जून 2025 रोजी 35 वर्ष पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे. LLM पात्रताधारकांना 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. जे लोक LLM ची डिग्री पूर्ण केलेली आहे त्यांना 3 वर्ष सूट दिलेली आहे. JRF साठी आता डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे PhD साठी शैक्षणिक पात्रता ही वरील प्रमाणच असणार आहे. मास्टर डिग्री 55% असणं आवश्यक आहे आणि इतर कॅटेगरीसाठी 50% असणं आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा PhD साठी वयोमर्यादेची अट नाही. जे उमेदवार मास्टर डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला असतील ते परीक्षेला बसू इच्छितात तर त्यांना ते परीक्षेला बसता येईल. मात्र त्यांना शेवटच्या वर्षामध्ये 55% गुण मिळवून पास होणं आवश्यक आहे आणि जोपर्यंत ते 55% मार्क्स मिळवून पास होत नाहीत, जरी ते UGC नेट परीक्षेमध्ये पास झाले असतील परंतु त्यांचं शेवटच्या वर्षाचं मार्क लिस्ट किंवा गुणपत्रक मिळालं नसेल तर त्यांना सर्टिफिकेट मिळणार नाही. UGC नेटचं पासिंगचं सर्टिफिकेट मिळणार नाही. ज्या वेळेला त्यांचं डिग्रीचं सर्टिफिकेट पूर्ण असेल की जे 55% मार्क्स मिळवून पास झालेले असतील अशाच विद्यार्थ्यांना UGC नेट पास झाल्यानंतर त्यांचं सर्टिफिकेट मिळणार आहे. फक्त त्यांना मार्क्स समजतील, सर्टिफिकेट मिळणार नाही. दोन्ही वर्ष पूर्ण झालेली असतील आणि 55% गुण मिळवून ते पास झालेले असतील तरच त्यांना UGC नेटचं एक्झामचं पासिंगचं सर्टिफिकेट मिळू शकतं.
आता ह्या एक्झामची फीचं शेड्यूल कसं आहे बघूया. हे आहे कॅटेगरी आणि ऍप्लिकेशन फी. QR ओपन लोकांसाठी, ओपनचे जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 1100 रुपये फी आहे. EWS, OBC, NCL साठी 600 रुपये फी आहे. SC, ST, PWD यांच्यासाठी 325 रुपये फी आहे. आता यासाठी झाली फीची मर्यादा. आणखीन आपल्याला एक्झामचं शेड्यूल कसं असणार आहे बघा. जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये ही परीक्षा होऊ शकते आणि या परीक्षेमध्ये ही परीक्षा 2 शिफ्टमध्ये असून सकाळी पहिली शिफ्ट ही सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतरची दुसरी शिफ्ट ही दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. पेपर हा 3 तासांचा आहे. 2 पेपर्स असणार आहेत आणि ही परीक्षा संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिला पेपर आणि दुसरा पेपर एकाच वेळेला त्या तुमच्या नंबर प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला येत असतो आणि तो तुम्ही दोन्ही पेपर 3 तासामध्ये पूर्ण करायचे आहेत. पहिला पेपर हा तुम्ही कोणत्याही विषयाचा किंवा कोणत्याही शाखेचे मास्टर डिग्री पूर्ण केलेली असली तरी पहिला पेपर हा सर्वांना एकच असतो, समानच असतो. फक्त दुसरा पेपर हा आपल्या आपल्या विषयाचा जो स्पेशल विषय आहे त्या विषयाचा दिलेला असतो आणि त्याचा पूर्ण अभ्यास करून ते दोन्ही पेपर एकाच वेळेला तुम्हाला 3 तासामध्ये पूर्ण करायचे असतात. ते पेपरमध्ये सुट्टी नसते, दोन्ही पेपर सलगच असतात आणि पहिला पेपर झाला त्यानंतर थांबलं मग पुन्हा दुसरा पेपर येणार आहे असं काहीही नसतं. दोन्ही पेपर ऍट अ टाइम तुम्हाला एकाच वेळेला तुमच्या कॉम्प्युटरवरती दिसत असतात. स्क्रोल केल्यानंतर 1 बाय 1 तुम्हाला तुमचे प्रश्न पुढं तुम्ही सोडवत गेल्यानंतर पुढचे प्रश्न येतात आणि प्रश्नपत्रिका येत असते आणि तुम्हाला ते 3 तासामध्ये पूर्ण करायचे असतात. म्हणजे तुम्हाला 180 मिनिटांचा वेळ हा पेपर पूर्ण करण्यासाठी किंवा एक्झाम देण्यासाठी असतो आणि यामध्ये तुम्ही 3 तासामध्ये तुमचे दोन्ही पेपर जे फर्स्ट पेपर पहिला आणि पेपर दुसरा हा कव्हर करायचा आहे. तर जे विद्यार्थी या UGC नेट परीक्षेला बसण्यासाठी उत्सुक असतील त्यांनी आपली संपूर्ण कागदपत्र तयार ठेवणं आवश्यक आहे. जे OBC NCL असतील तर त्यांनी त्यांचं NCLचे जे आहेत त्यांनी त्यांचं प्रमाणपत्र, बाकी सगळे कास्ट सर्टिफिकेट्स आणि इतर सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत जे तुम्हाला फॉर्म मध्ये भरायला लागतील ते तुम्ही तयार ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे जे PWD चे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचे किती % त्यांचे डिसॅबिलिटी आहे ते प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे तुमच्या फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे. ही माहिती पूर्ण झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन अटॅच करायचे आहे. सही मला तुमच्या ऑनलाईन फॉर्म भरत असताना गरजेचे असणार आहे. तुमचा फोटो तिथं अपलोड करावा लागणार आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप केल्यानंतर तुमच्या कास्टच्या क्रायटेरियानुसार तुम्हाला फी भरायची आहे. ही जी दिलेली आहे कॅटेगरीनुसारची फी ती तुम्हाला भरावी लागणार आहे आणि ही फी भरल्यानंतरच तुमचा फॉर्म पूर्णपणे फिलअप होतो, तो सबमिट होतो आणि फी भरल्यानंतर तुमचं जी फॉर्मची प्रिंटआउट येते ती तुम्ही तुमच्याजवळ काढून ठेवायची आहे. फॉर्म भरला आणि फी भरली नाही तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही, तुमचं हॉल तिकीट तुम्हाला मिळणार नाही, तुमचा फॉर्म हा वाया जाणार आहे. त्यामुळं फॉर्म भरल्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही असणारी फी भरायची आहे, तुमच्या फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे आणि मग तुम्हाला परीक्षेला बसण्यास तुम्ही पात्र आहात. तर अशा पद्धतीनं लवकरच आता आपल्याला UGC नेटची एक्झामची तयारी करण्यासाठीच हे सुरुवातीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळालेलं आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याचा फॉर्म सुटणार आहेत आणि जूनच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. तर कालावधी खूपच कमी आहे. तुमचे डॉक्युमेंट्स तयार ठेवा, तुमच्या परीक्षेचा जे विषय आहेत मास्टर डिग्रीचे त्याचा अभ्यास सुरू ठेवा. पेपर 1 हा सर्वांना कॉमन असतो, पेपर 2 हा आपल्या आपल्या स्पेशल विषयासाठीचा असतो. तर या पद्धतीनं तुम्ही प्रिपेअर राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा म्हणजे इथून पुढे परीक्षेचा फॉर्म कसा फिलअप करायचा, नंतर तुमचं हॉल तिकीट असणार आहे ते कसं डाउनलोड करून घ्यायचं याबद्दलचे आमचे व्हिडिओ येत राहतील. परीक्षेचे फॉर्म आणि त्यासाठीचे परीक्षेसाठी फर्स्ट पेपर समानच आहे सर्वांना, तर त्याचे क्वेश्चन पेपर सुद्धा आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो. तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
आता हे नेट हे जे आहे ते शेड्यूल संपलेलं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.